नमस्कार मित्रांनो, मी सचिन. आज आलोय माझ्याच तालुक्यामध्ये भुईकोट किल्ल्याचं प्रदर्शन करण्यासाठी. याची दिसणारी संपूर्ण नदी आहे, हिचं नाव मन्याड आहे आणि याच नदीच्या पलीकडल्या साईडला किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे. जाऊ आपण. जुना किल्ला आहे, आपल्याला बघायचा आहे. आणि तो किल्ला इथून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आहे. इकडल्या साईडला फुलवळचं छत्रफळ लागते. इकडून कंधारचा तालुका आणि तालुक्याच्या लगतच तो किल्ला आहे. चला तर आपण जाऊया किल्ल्यावर. पूर्ण मन्याड नदीचं पात्र आहे. आता कधी कधी भरून जाते. आता इथं गेल्या वर्षी पाऊस त्याच्यावरून आलता, त्याच्यामुळे नवीन पुलाचं काम तिकडे झाले. तर आपण प्रवास करून फायनली आलोय कंधारच्या किल्ल्यामध्ये. किल्ल्याला राजा नाहीत सध्या, आता इथले राजे आपणच आहोत. यामध्ये जाऊ. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये सुरुवात करत आहोत. हा पहिला गेट आहे, हत्ती दरवाजा म्हणते त्याला. सर्वात मोठा दरवाजा म्हणजे हाच आहे. इकडच्या साईडनं पाणी भरून असायचं, तिकडच्या साईडनं पण पाणी भरून असायचं आणि इथूनच किल्ल्याला प्रवेश होता. आणि ह्याच्या सुद्धा अंडरग्राऊंड मधून काही रस्ते आहेत. संपूर्ण आपल्याला किल्ला बघायचे. चला तर आतमध्ये जाऊया. की त्यावेळेसचाच दरवाजा असावा कदाचित. सध्या आपण मेन गेटच्या आतमधल्या मेन गेट मध्ये आलोय. शत्रूला येण्यासाठी रस्ता दोन्ही पण तिन्ही पण बनलेला आहे. नेमका रस्ताच कुठून आहे का? इकडून पण रस्ता लागतो, त्या साईडनं पण रस्ता लागतो आणि त्या साईडनं पण रस्ता लागतो. इथला रस्ता बंद केला, इकडनं पण रस्ता लागतो. सध्याच्या इकडे जे गेट दिसतोय ते याला इथं घोड्याचं घर म्हणतात, पण याच्यामधून सुद्धा सुरंग आहे आतमध्ये. म्हणजे लवकरात लवकर रस्ताच घोटू नये म्हणून असा तीन बुरुज बनवून गुमराह हा रस्ता बनवलेला आहे. याच्या साईडला बघण्यासाठी ओपन स्पेस. या तुम्हाला वर सुरुंग मध्ये नेतो. वरती काय सुरुंग आहे, जितकं वर आलं तितकं वरच येत जातोय आपण. आणि सध्या तुम्ही पाहू शकता आता इथे गुफा आहे आणि एकदम असा अंधार पडलेला इकडे सगळा. या ठिकाणी कैद्याला कैद केलं जायचं. प्रत्येक कैद्याची स्वतंत्र सोय आहे. म्हणजे त्याला काही कमीच नाही पडलं पाहिजे. हे जुन्या काळातलं फार प्राचीन बांधकाम आहे. हजारो वर्ष पूर्ण झाली याला. आणि इथून बाहेर पण लक्ष ठेवायला येत होतं डायरेक्ट या सुरुंग मधूनच. बाहेरच्या दिशेने जाऊ आपण. खूप अंधार आहे इथं. बांधकाम कंधारच्या किल्ल्यात जसं भुईकोट नाव आहे ना, तसं संपूर्ण विस्कळीत बांधकाम आहे. लवकर समजणार पण नाही आणि एक्सप्लोर बी करता येणार नाही. तुम्ही पाहू शकता जागच्या जागेत अल्टरनेट केलेलं आहे जिकडे तिकडे. त्या काळातला हौद आहे हा. इथं पाणी वगैरे पिऊन हे इथनं संपूर्ण किल्ल्यावरती नियंत्रण करण्याचं. आता वर जात आहे ना, आणखी एक वर आहेच तिकडे बघण्यासारखं. हा इथून तिसरा बुरुजाचा ठिकाण म्हणजे टोक आहे हा. इथनं संपूर्ण कंधार दिसते, किल्ला पण. या भुईकोट किल्ल्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक विहीर खणलेली आहे त्यावेळेस. आणि सगळ्यांचा दावा आहे की या विहिरीमध्ये परिस सुद्धा आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला खोल जाता येणार नाही. पाणी थोडस घाण झाले. आणि इकडे तिकडे पाहू शकता ह्या विहिरीला कोणी कशा वाटा आहेत ती खणणाऱ्यालाच माहित त्यावेळेसच. आणि याच विहिरीचा स्रोत होता त्यावेळेस राजा तिथे पाणी घ्यायला. संपूर्ण इकडून तिकडून घाण पाणी यायचं. तिकडल्या नदीपासूनचं पाणी इथं यायचं, कारण किल्ल्याला पाणी कधी कमी पडलं नाही. कंस्ट्रक्शन असो किंवा इथलं काही असो. आणि सगळ्यांचा दावा असा आहे की याच विहिरीमध्ये कुठेतरी परिस पण आहे. लहानपणापासून आम्हाला सांगत आलेले आहेत कंधारचे लोक. आणि बघू शकता तुम्ही या विहिरीला म्हणजे पाण्याची कमतरता कधी भासू नये म्हणून त्याला फारी असं म्हणजे वाकडं तिकडे जिकडे जाईल तिकडे वक्र आकारामध्येच बोगदे आहेत या ठिकाणी. काही ठिकाणी असे बोगदे बनवलेले आहेत. ते जे बोगदे असे खूप दूरवर घेऊन जातात. कदाचित हा पहिलं सभा मंडप असावा.
काय दिसणार झाले मध्ये. हा दिसणारच नाही, कारण हे काही काही वाटे बोगदे बंद केले, बंद केलं दिसले का? हो सगळं बंद करून टाकले. हा. इकडून रस्ता होतो वाटायला, इकडे दाखव भेटे कुठं? हा रस्ता होतो ना हे बंद. हे रस्ता होतो वाटायला कुठल्या ठिकाणी आहे ना. हा इथून उदगीरला रस्ता जाते वाटायला. उद्गी कुठं कुठं जोडलेला होता की तेव्हा त्यांची अडचणी हे येतात. इथे एक आहे खतरनाक आहे की नाही? खतरनाक आहे. वर बघा कसला आहे. नवीन. दगडाचा वॉटरप्रूफ होण्यासाठी बनवलेलं आहे ते. आणि त्याला छिद्र आहे एकदम, म्हणजे इथं काय करायला वरच्याला बघता येईल. आता आपण कंधारच्या तोफाकडे जात आहोत. फायनली सगळं तिला बघून आल्याच्या नंतर जे राहिली होती बघायची तोफ, ती तोफ बी बघूया या. तर किल्ला फिरत फिरत आपण आलोय फायनली तोफापाशी, ते बघू शकता. जेव्हा किल्ला बांधला तेव्हा आलेली असत तोफ, तेव्हापासून असताना अशी तोफ आहे. सगळे आले गेले, दगडाच्या बाजूने गेले, त्याच्यामध्ये माणसं मारून टाकले. पण सध्या आपला देश सुफलाम सुफलाम झाला, या तोफा सध्या बंद आहेत.